उत्तर महाराष्ट्र मुंबईत तापमानाचा पारा घसरला। हिमालयात 4 दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम। रविवारी मुंबईचं तापमान 19 अंशांवर या वर्षीचं सगळ्यात कमी तापमान नोंदवण्यात आलं। गेल्या 4 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट। जळगावकरांना भरली हुडहुडी। शहराचं तापमान 10.5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली। सलग 4 दिवस जळगाव जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली। आजपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचं उपोषण। बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल। निवृत्त कर्मचाऱ्यांचे बेस्टने पैसे थकवले। निवृत्त कर्मचाऱ्यांची 700 कोटी थकबाकी। माडाच्या मुंबई 5 पुनर्विकसित इमारतींचं बांधकाम पूर्ण। नायगाव बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत बांधकाम। बुधवारी 864 घरांच्या चाव्यांचं फडणवीसांच्या हस्ते वाटप। छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील मादी बिबट्या रेणूचा मृत्यू। वनविभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यविधी। गावदेवी मैदानात कबुतरांना खायला घातल्यामुळे घाणीचं साम्राज्य। प्रशासनानं लक्ष न दिल्यास मैदान कबुतरखाना बनायला वेळ लागणार नाही। स्थानिक आक्रमक। बदलापूर स्टेशन परिसरातील ई टॉयलेटवर फेरीवाल्यांचा कब्जा। महिला मनसैनिकांनी लावलं फेरीवाल्यांना हुसकावून। बदलापूर नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळा। अंबाबाई देवीच्या डाव्या कानापर्यंत मावळतीची सुवर्ण किरणं पोहोचली। कोल्हापुरात ऊस दराच्या प्रश्नावरून अंकुश संघटना आक्रमक। आंदोलक आणि कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची। दत्त कारखान्याकडे निघालेली ऊसाची वाहतूक रोखली। शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखल्यानं प्रचंड तणाव। कोल्हापुरातील किल्ले भूदरगडावर साहसी खेळांच्या ऍक्टिव्हिटींचा शुभारंभ। पालकमंत्री आबिटकरांनी घेतला पॅरामोटरिंग खेळाचा रोमांचक अनुभव। जालन्यात रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग। अंतरवाली सराटीतील सरपंचाच्या शेतात मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी चालवला ट्रॅक्टर। तर वाशिममध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग। आतापर्यंत 32 वॉर्डसाठी 300हून अधिक अर्ज। 7 आणि 11 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये उमेदवार सर्वाधिक। बदलापुरातील टाटा पॉवरच्या हायटेन्शन लाईन खाली अनधिकृत उद्यान। दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता। आतापर्यंत उद्यानात कोट्यवधी रुपयांची कामं। अनधिकृत उद्यानावर इतका खर्च का? नागरिकांचा सवाल। साताऱ्यातील कराड शहरात उत्तरा लक्ष्मी महोत्सवाचं आयोजन। महोत्सवात बचत गटांचे 150हून अधिक स्टॉल। बचत गटाच्या महिलांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन। बीडच्या परळीत धनंजय मुंडे समर्थकांकडून मनोज जरांगेंच्या विरोधात आंदोलन। मनोज जरांगेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। अकोले विधानसभा मतदारसंघातील वरुडी पठार येथील रस्त्याचं काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। काम नागरिकांनी बंद पाडलं। महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणारी कर्नाटकची नौका जप्त। परप्रांतीय नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाची कठोर कारवाई। अहिल्यानगरमध्ये शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुका मोर्चा। टीईटी परीक्षेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात मोर्चा। सरकारने सर्वोच्च न्यायालयात निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी। धुळ्यात मराठा समाजाकडून धनंजय मुंडेंविरोधात जोडे मारो आंदोलन। जरांगेंच्या हत्येच्या कटावरून मराठा समाज आक्रमक। कडक कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू, मराठा समाजाचा इशारा। नीट परीक्षेतील गोंधळाचा विद्यार्थिनीला फटका। मला 492 गुण असताना नंतर ते गुण 275 कसे झाले? निकालातील फरकामुळे भिवंडीतील मुलगी चिंतेत, तर 2 वेगळ्या निकालाने विद्यार्थीसह पालक देखील चिंताग्रस्त। सिंधुदुर्ग भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचं कणकवलीत आयोजन। दिंडी सोहळ्याला पालकमंत्री नितेश राणेंची देखील उपस्थिती। नितेश राणेंनी पालखी खांद्यावर घेत केली पायी वारी।
नागपुरात पारधी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांची एक दिवसीय कार्यशाळा। सामाजिक सेवा संस्थांनी कार्यकर्त्यांच्या कौशल्याचा आधारे पारधी समाजास सक्षम करावं, भैयाजी जोशींचं वक्तव्य। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। प्रक्षाळ पूजेनिमित्त केलेल्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक आणि आकर्षक। मेडिकल कॉलेजमध्ये काढला महिलेचा 1.5 किलोचा ट्यूमर। गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सरग्रस्त रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडीतून तब्बल 171 टीएमसी पाण्याचा विसर्ग। प्रकल्पाची एकूण क्षमता 102 टीएमसी असून जिवंत साठा 76 टीएमसी। ऊर्ध्व भागातून सतत पाण्याची आवक होत असल्यानं पाटबंधारे विभागानं गोदापात्र आणि कालव्याद्वारे केला विसर्ग। लवकरच पुण्यात 1000 ई बस दाखल होणार। केंद्रीय मंत्री कुमारस्वामींकडून बस खरेदीला मान्यता। मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरण, व्यवहार कधी रद्द होणार याची चर्चा। व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार। तर पुण्यात पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणी कारवाईची मागणी करता कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं ठिय्या आंदोलन। अकलूजमध्ये व्यापारी आणि डॉक्टरांना होणारा त्रास संपणार, भयमुक्त अकलूज करण्याची भाजपची भूमिका। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांना डिवचलं। अकलूज नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडे 10 ते 12 इच्छुक उमेदवार। आगामी निवडणुकीसाठी प्रहार संघटनेची तयारी, कमी वेळात कसं जिंकता येतं ते बघावं लागेल, बच्चू कडूंचं वक्तव्य। फक्त ईव्हीएम मशीनचा घोळ नसला पाहिजे, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। पुण्यातील मतदार याद्यांसंदर्भात आज मनसेची बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी 6 वाजता बैठक। पुणे मतदार याद्यांचा पूर्ण अहवाल सादर होणार का याकडे लक्ष। 110 शाखा अध्यक्षांकडून कामं पूर्ण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज लातूर दौऱ्यावर। राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा घेणार आढावा। किल्लारी इथे शेतकरी मेळाव्यालाही गडकरी राहणार उपस्थित। दुपारी 1 वाजता किल्लारी इथे होणार आगमन। पुण्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती। नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। मुरलीधर मोहोळ आणि इतर नेते राहणार उपस्थित। तर जिल्ह्यातील 14 नगरपरिषदेसाठी इच्छुक उमेदवार हजर राहणार। पुणे जिल्ह्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। 17 नगरपालिकांच्या 398 जागांसाठी भरणार अर्ज। निवडणुकीच्या माध्यमातून थेट अध्यक्षपदाची निवड। त्रिभाषा समितीचे डॉक्टर नरेंद्र जाधव घेणार उद्धव ठाकरेंची भेट। आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर घेणार भेट। त्रिभाषा समिती संदर्भात घेणार उद्धव ठाकरेंची भेट। मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही घेतली भेट। त्रिभाषा समितीचा सध्या राज्यात अभ्यास दौरा सुरू। बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची सांगता। अखेरच्या टप्प्यात 122 जागांसाठी उद्या मतदान। बिहार निवडणुकीची शुक्रवारी होणार मतमोजणी। काँग्रेसच्या वतीनं आज मुंबईत आंदोलन। डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळावा यासाठी आंदोलन। दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटीवर आंदोलन होणार। वर्षा बंगल्यावर घेराव घालण्याचाही काँग्रेसचा इशारा। काँग्रेसच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। जालन्यात ओबीसींच्या वतीनं आज मोर्चाचं आयोजन। ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा, सकल ओबीसी समाजाची मागणी। मोर्चात लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे राहणार उपस्थित। सकाळी 11 वाजता गांधी चमनपासून मोर्चाला सुरुवात होणार। पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या दालनात बैठक पार। आरोग्यमंत्र्यांनी दखल घेत उर्वरित कामांना केला निधी मंजूर। रुग्णालयाची अपूर्ण कामं तत्काळ सुरू करावीत अशा सूचना। पालघर नगर परिषदेचं बिगुल वाजलं असून निवडणुकीसाठी 15 प्रभागातून 30 सदस्य आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार। पालघर शहरातील मतदार संख्या 55,727 इतकी। तर पालघरमध्ये यावेळी भाजप, शिंदेंची सेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत। तुमचे जमीन घोटाळे बाहेर काढले तर झोप उडेल। फडणवीसांवर आरोप करण्याआधी तुमचे घोटाळे बघा। जयकुमार गोरेंचा रोहित पवारांवर टीका करत सल्ला।
पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी घात केल्याचा संशय व्यक्त. तटकरेंवरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची करून दिली आठवण. राज्यातील स्थिती गंभीर. आमदार महेंद्र दळवींचा मोठा गौप्यस्फोट. मुंढवा आणि बोपोडीतील जमीन खरेदी प्रकरण निलंबित तहसीलदारांना दिलेल्या निर्णयांची फेर तपासणी. तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी दिलेल्या आदेशांची फेर तपासणी. काही संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई होणार. शेकापचा पहिला उमेदवार ठरला. अलिबाग नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर. अक्षया नाईक यांना उमेदवारी जाहीर. साताऱ्यातील रहिमतपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील मानेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. मालेगावात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. मालेगावात दादा भुसेंच्या अध्यक्षतेत बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाचा मेळावा. सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकरांची निवड. शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची युती होणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार युती. पुण्यात होणार भव्य कार्यकर्ता मेळावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार युती. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये घडलेली घटना दुर्दैवी. मी आता घटनास्थळी आणि दवाखान्यात विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी जातोय. विद्यार्थी बस अपघातावर हिना गावित यांची प्रतिक्रिया. मातोश्रीवर गिरट्या घालणाऱ्या ड्रोनचं रहस्य अखेर उलगडलं. पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर. MMRDA कडून ड्रोनबाबत अधिकृत खुलासा. पोलिसांकडून परवानगी घेऊनच सर्वेक्षण केल्याचा दावा. सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणेंचा नागरी सत्कार. जिल्ह्यातील 132 वाडी वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याच्या निर्णयामुळे सत्कार. वसई विरारमध्ये आगामी निवडणुकीआधी भाजपला धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीत पक्षप्रवेश. वसई विरार महापालिकेवर बवियाचा झेंडा फडकणार. बवियातल्या आयारामांनी व्यक्त केला विश्वास. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर. भाजप नेते प्रवीण दरेकर बहुमतांनी विजयी. 100% मतदान प्रवीण दरेकरांना मिळालं. रणजित सावरकरांचा पराभव. जतमध्ये भाजप स्वबळावर लढणार. गोपीचंद पडळकरांनी केले भाजप उमेदवार निश्चित. महायुतीतून प्रस्ताव आल्यावर विचार करू. गोपीचंद पडळकरांनी केलं स्पष्ट. बच्चू कडू कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात. जेवढं वय कडूंचं तेवढा राधाकृष्ण विखेंचा अनुभव. भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक. खेकड्याने धरण फोडणाऱ्यांच्या वक्तव्याचा कितपत विचार करायचा हे ठरवावं लागेल. अमोल कोल्हेंचा तानाजी सावंतांना टोला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक. ओबीसी असलेल्या उमेदवारांनाच संधी द्या. शरद पवारांची पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट. प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली जाणून. काँग्रेस सोबत राहून हिंदुत्व शाबूत आहे का? उद्धव ठाकरे आता तमाम हिंदू बांधवांनो बोलत नाहीत. विनोद घोसाळकरांनी केलेल्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर. मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या गिरट्या. मातोश्री आणि खेरवाडी परिसरात सर्वेक्षण. सर्वेक्षणासाठी MMRDAने उडवले ड्रोन. ड्रोनसाठी परवानगी घेतली असल्याची पोलिसांची माहिती. हा कसला ड्रोन सर्वे? फक्त आमचं घर BKCचा भाग आहे का? पोलिसांनी परवानगी दिली होती तर रहिवाशांना माहिती का दिली नाही? आदित्य ठाकरेंकडून सोशल माध्यमाद्वारे प्रश्नांची सरबत्ती. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत जंगली डुकरांचा हैदोस. शेतकरी संकटात. कापसाच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोली जिल्ह्यात केळीच्या दरात मोठी घसरण. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. भाव पाडल्यानं शेतकऱ्यांच्या केळीला कवडी मोल दर.
कोल्हापुरात शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश. जवाहर साखर कारखान्याचा दर जाहीर. प्रकाश आवाडेंकडून 3,518 रुपयांची घोषणा. सर्व ऊस उत्पादकांना हा वाढीव दर मिळणार. प्रकाश आवाडेंचं वक्तव्य. गडचिरोलीत शेतकऱ्यांना धान खरेदीची प्रतीक्षा. राज्य शासनाने धान खरेदीची परवानगी दिली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप खरेदी केंद्रांना मंजुरी दिली नाहीये. मस्जिदमध्ये बॉम्ब ब्लास्टची खोटी माहिती देणारा मनोरुग्ण जेरबंद. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. डोंबिवलीच्या मालवण किनारा हॉटेल समोर किरकोळ वादातून तरुणाची हत्या. धक्का लागल्याचा वाद विकोपाला गेला. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावात क्रिकेट खेळण्याच्या वादातून 2 गटात दगडफेक. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. दगडफेकीत 3 ते 4 जण किरकोळ जखमी. नाशिक इन हॉटेलमधून ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई. मालकासह 4 जणांना अटक. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सिल्लोडमधील डोंगरगाव फाट्यावरील हॉटेलमध्ये चोरी. मॅनेजरला रूममध्ये घेऊन जात दोघांकडून काउंटरमधून 74,000 रुपयांची चोरी. चोरटे सीसीटीव्हीत चित्रित. पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी. वकिलांसह 4 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. फरार आरोपींचा शोध देखील सुरू. पालघरच्या मुख्य बाजारपेठेतील नाकोडा ज्वेलर्सवर दरोडा. लाखो रुपयांचा ऐवज लंपास. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. भंडाऱ्यात मुलानेच केली वडिलांची हत्या. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं संतापात मुलाचं कृत्य. लाखांदूर तालुक्यातील आथली येथील घटना. आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल. महेश आडे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक. महेशला वारंवार मिळत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या. 4 दिवसांपूर्वी महेशची आत्महत्या. फरार आरोपींचा आष्टी पोलिसांकडून शोध सुरू. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. बांदा पोलीस हद्दीत 2 संशयित आरोपींना अटक. कार आणि गोवा बनावटी दारूसह एकूण 12,11,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात बिबट्यांची दहशत कायम. जुन्नरमधील सत्यशील शेरकरांच्या बंगल्यात बिबट्याचा शिरकाव. बंगल्यातील अत्याधुनिक यंत्रणा कुचकामी. नंदुरबारच्या अंमलीबारी घाटात शाळेची बस कोसळली. 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. नवी मुंबईत कोपरखैरणे डीमार्ट परिसरात उभी असलेल्या गाडीनं अचानक पेट घेतला. बाजूला पार्किंग केलेल्या गाडीला देखील आग. घटनेत 2 गाड्यांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारीमध्ये 4 हत्तींचा कळप दाखल. दोडामार्ग तालुक्यातील बागायतदार चिंतेत. माळशेज घाटात रील स्टार्सची जीवघेणी स्टंटबाजीमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती. पर्यटकांकडून कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी. रत्नागिरीतील लांजा केळंबे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी. बिबट्या वन विभागाच्या ताब्यात. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या खालचा काही भाग कोसळला. काही काळ वाहतूक विस्कळीत. वर्दळ नसलेल्या मोठी दुर्घटना टळली. सोलापूरच्या बार्शीत निर्दयी आईचं धक्कादायक कृत्य. चिमुरड्याला विष पाजून आईची गळफास घेत आत्महत्या. 14 महिन्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.